लखलखणाऱ्या आभूषणांची तेजोमय गाथा यौवनाला उधाण येईल अग्रवाल मध्ये येता। अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर 1 व 2 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची असंख्य आणि दर्जेदार व्हरायटीज असणारं परिपूर्ण दालन। अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर, पद्मावती प्लाझा, कासार गल्ली, गुजरी, कोल्हापूर। फोन 254-95-95। नमस्कार, लाईव्ह मराठी प्रस्तुत ऑनलाईन बाप्पामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आहोत दिलबहार तालीम मंडळासोबत। मंडळाची खासियत सांगायची झाली तर दरवर्षी गणेशोत्सवामध्ये इथे भव्य प्रमाणात गणपतीची आरास केली जाते, शिवाय दर्शनासाठी सुद्धा प्रचंड गर्दी असते। मग यावर्षी ही गर्दी दिसत नाहीये। यावर्षी गणेशोत्सवाचं नेमकं कशाप्रकारे आयोजन केलंय, कशाप्रकारे नियोजन केलंय हे आपण पाहणार आहोत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत। सन 1884 साली दिलबहार तालीम मंडळाची स्थापना झाली। हे यंदाचं 137वं वर्ष आहे। गणेशोत्सव हा लोकोत्सव म्हणून आम्ही प्रतिवर्षी साजरा करीत असतो। दख्खनचा राजा कुलदैवत ज्योतिबाचं बिरुद घेऊन गणेश मूर्तीला नाव आम्ही दिलं दख्खनचा राजा।
आणि ही मूर्ती जवळपास 14 ते 14.5 फूट उंचीची असायची. पण यंदाचं संपूर्ण जगावर आलेलं करोनाचं संकट म्हणजे समूह संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही पूर्णपणे यंदाच्या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार आहोत. प्रतिवर्षी शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर भव्य असा एक मंडप असतो, त्यामध्ये हा गणेशोत्सव साजरा होत असतो. पण यंदा मंडप वगैरे कोणताही नाही आहे. आपल्या मंडळाची जी साई मंदिर आहे त्यामध्ये 4 फूट उंचीची प्रतिमा मूर्ती जी शासनानं आम्हाला निर्देश केलेला आहे, 4 फुटाच्या उंचीची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापित केली. आगमनाची मिरवणूक झालेली नाही. 4 कार्यकर्ते आले, 4 कार्यकर्त्यांनी इथं मूर्तीची प्रतिष्ठापना केली. कोणते वाद्य नाही, काही नाही. विसर्जन मिरवणूकसुद्धा आम्हाला जो काय आदेश पोलीस प्रशासन देईल त्या पद्धतीने आम्ही विसर्जनसुद्धा करणार आहोत. या ठिकाणी संसर्ग समूह होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत. प्रत्येकानं कंपल्सरी मास्क लावूनच मूर्तीजवळ जायचं आहे, तोंड नाक झाकून, आणि त्यानंतर सॅनिटाईज वगैरे करून जी काही खबरदारी घ्यायची ती आम्ही निश्चितपणे घेणार आहोत. कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घेणार आहोत आणि अत्यंत साध्या पद्धतीनं हा गणेशोत्सव यंदाचा आम्ही साजरा करणार आहोत. तर आज आपण होतो दिलबहार तालीम मंडळासोबत. जसं की आपण पाहिलं, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गर्दी टाळून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी प्रस्तुत ऑनलाईन बाप्पा. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.